मतीन पटेलच्या घरावर आता बुलडोझर चालवणार आहे। मतीन पटेलच्या घरावर कारवाई होण्याची शक्यता आहे। निदा खान जिथे लपून बसली होती त्या घरावर बुलडोझर चालणार असल्याचं कळतंय। पालिकेनं मतीनच्या घरावर या संदर्भातली नोटीसही चिटकवलेली आहे। मतीन पटेलनं हे घर अवैधपणे बांधल्याचा दावा करण्यात आला। 3 दिवसांमध्ये स्पष्टीकरण न दिल्यास आता घरावर बुलडोझर फिरवण्याची शक्यता आहे। मतीन पटेलच्या राहत्या घराला आणि कार्यालयाला देखील अतिक्रमण विभागानं आता नोटीस पाठवलेली आहे। नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचारासह धर्मांतर प्रकरणाची पोलिसांनी आणखीन एक कारवाई केली आहे। निदा खान हिला आश्रय देणारा छत्रपती संभाजीनगरमधील एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचा फोन पोलिसांनी जप्त केलाय। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल हा या गुन्ह्यामध्ये सहआरोपी आहे। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। मतीन पटेलचा एक अश्लील व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। महिलांसोबत अश्लील व्हिडिओ कॉल केल्याचा त्याचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून मतीन पटेल महिलांना ब्लॅकमेल करत असल्याची माहिती समोर आली आहे। मतीन पटेलचे अनेक व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत, तर निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन अडचणीत आलेला आहे। नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणी आरोपी निदा खानची एसआयटी चौकशी करण्यात आली। एसआयटी प्रमुख संदीप मिटके यांनी स्वतः निदा खानची 1.5 तास चौकशी केली। निदा खान आणि तिच्या कुटुंबियांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली। निदा खानची आई, वडील, भाऊ आणि मावशी चौकशीसाठी हजर होते। निदा खान फरार असताना कुणी मदत केली याची देखील आता चौकशी करण्यात आली आहे। तर आयटी कंपनीतील पीडित महिलांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचा निदा खानवर गंभीर आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।